नमस्कार. शेतीमध्ये कोरखडीचे फायदे आणि त्याचा उपयोग याची पूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत. विचार करा, आपल्या परसबागेत अत्यंत कमी देखभालीत वाढणारी ही साधीशी वनस्पती ती खऱ्या अर्थाने शेतीतील एक अतिशय शक्तिशाली आणि नैसर्गिक साधन बनू शकते. कसं? तेच आपण आज उलगडणार आहोत. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. जसं की कोरफडीचे नेमके फायदे काय आहेत, मुळांचं आणि सूक्ष्मजीवांचं आरोग्य कसं राखलं जातं, पिकांवरचा ताण कसा कमी करायचा, इतर खतांसाठी कोरफड एक वाहक म्हणून कशी काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी आठवड्याचं वेळापत्रक काय असावं. तर सुरुवात करूया कोरफडीच्या सर्वात मोठ्या फायद्यापासून, तो म्हणजे सततच्या खर्चाचं चक्र तोडणं. आपण शेती करताना अनेकदा एका सवयीच्या आहारी जातो, ती म्हणजे प्रत्येक नवीन समस्येसाठी बाजारातून नवीन बाटली आणायची. पण कोरफड या विचारसरणीला थेट आव्हान देते. आता हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून बघा. सततच्या दुरुस्त्या आणि महागड्या रसायनांवर आपला खूप जास्त पैसा खर्च होत आहे का? होतं काय, प्रत्येक हंगामात जेव्हा पीक थोडं कमकुवत दिसतं किंवा एखादा रोग येतो तेव्हा आपण लगेच खते आणि कीटकनाशकांवर खर्च करायला मोकळे होतो. हे चक्र कधीच न संपणारं वाटतं, नाही का? पण प्रत्येक समस्येसाठी दर हंगामात हजारो रुपये खर्च करण्याऐवजी एक सोपा उपाय आहे. आपल्याच शेतात किंवा बांधावर आधीपासूनच उपलब्ध असलेल्या कोरफडीचा जर आपण योग्य वापर केला तर हा खर्च खऱ्या अर्थाने लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. हा उपाय फक्त स्वस्तच नाही तर प्रचंड प्रभावी सुद्धा आहे. आता थोडं जमिनीच्या पृष्ठभागाखाली जाऊया, मुळांच्या जगात. इथे आपण बघणार आहोत की हे मूक कामगार म्हणजेच मातीतील सूक्ष्मजीव कसे सक्रिय होतात. जिवंत मातीची परिसंस्था समजून घेण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घ्या. कोरफड हे काही पारंपरिक अर्थाने पिकांसाठी खत नाहीये, ती थेट अन्न पुरवत नाही. त्याऐवजी ती एक जैविक सिग्नल म्हणून काम करते. कोरफडीत असणारे नैसर्गिक एन्झाईम्स आणि अॅमिनो ॲसिड्स मुळांच्या क्षेत्रात पेशींची पुनर्प्राप्ती आणि विभाजनाला इतक्या वेगाने चालना देतात की मुळे आपोआप बळकट होऊ लागतात. आणि म्हणूनच सूक्ष्मजीवांच्या या मूक कामगारांसाठी मातीत 50 ते 70% ओलावा राखणं अतिशय गरजेचं असतं. इथेच कोरफड कमाल करते. कोरफडीचा तो मऊ पाण्याने भरलेला गर हाच ओलावा मातीत टिकवून ठेवण्यासाठी एकदम अचूक काम करतो. हा जो पाण्याने समृद्ध असलेला गर आहे ना, तो या सूक्ष्मजीवांना अतिशय सहज विघटनशील सेंद्रिय पदार्थ पुरवतो. जिवंत पेशींचे हे मूलभूत घटक मिळाल्यामुळे मुळे त्यांची कार्यक्षमता खूप वेगाने पुन्हा सुरू करतात आणि जमिनीतून नैसर्गिकरित्या पोषकद्रव्य अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतात. चला आता बघूया कोरफड पर्यावरणाचा ताण कसा कमी करते आणि आपल्या बागेची किंवा शेताची जलद पुनर्प्राप्ती कशी होते. पिकांना अनेकदा अचानक येणाऱ्या ताणाचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, रोपांचं स्थलांतर किंवा पुनर्लागवड करताना तापमान अचानक 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर किंवा पाण्याचा तात्पुरता तुटवडा जाणवल्यावर. अशा वेळी मुळांची व्यवस्था सुस्त होते आणि संपूर्ण रोप वेगाने कोमेजू लागतं. अशा नाजूक परिस्थितीत जर आपण कोरफडीचा हा जैविक सिग्नल योग्य वेळी दिला तर तो पिकांसाठी एक मोठा आधार बनतो. पाण्याने सौम्य केलेलं कोरफडीचं द्रावण मुळांना अक्षरशः शांत करतं. यामुळे पिकांचा रिकव्हरी टाईम म्हणजेच पुनर्प्राप्तीची वेळ खूप कमी होते आणि कोमेजलेली पानं पुन्हा एकदा वेगाने टवटवीत होतात. आता आपण एका अत्यंत रंजक प्रक्रियेकडे वळतोय, ती म्हणजे वाहक म्हणून कोरफडीचा उपयोग. कोरफडीचा गर इतर नैसर्गिक उपचारांची ताकद कशी दुप्पट करतो ते आता आपण पाहूया. एक उदाहरणच पहा. जर तुम्ही कोरफडीचं द्रावण लसणाच्या पाण्यासोबत किंवा अगदी सौम्य साबणासोबत मिसळून फवारलं तर ते पानांवर खूप एकसमान चिकटून राहतं. यामुळे पानांवर एक हलका संरक्षक थर तयार होतो जो मावा किंवा इतर रस शोषणाऱ्या कीटकांना अजिबात आवडत नाही. परिणामी कीटकांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या कमी होतो. अगदी तसंच जर तुम्ही कंपोस्टी किंवा तांदळाच्या पाण्यासोबत कोरफड वापरली तर ते उपयुक्त पोषक घटकांना लगेच वाहून जाण्यापासून रोखतं. विशेषतः ज्या जमिनीत पाणी जलद वाहून जातं किंवा माती ठिसूळ असते तिथे हे द्रावण मुळांशी जास्त काळ टिकून राहतं आणि पिकांना त्याचा पुरेपूर फायदा मिळतो. हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्ष शेतात हे कसं वापरायचं यासाठीच आपण आता पाहणार आहोत आठवड्याचं वेळापत्रक, जो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय व्यावहारिक आराखडा आहे. अगदी स्पष्ट आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीसाठी आपण हे वेळापत्रक 3 विशिष्ट टप्प्यांमध्ये विभागलं आहे. पहिलं म्हणजे स्थलांतरणाचा ताण कमी करणं, दुसरं म्हणजे नियमित देखभाल आणि तिसरं म्हणजे कीटक नियंत्रणासाठी पानांवरील फवारणी. तर पहिला टप्पा आहे त्वरित उपाय.
रोपे स्थलांतरित केल्यानंतर किंवा ती खूप ताणात असताना 1:10 ह्या प्रमाणात कोरफडीचं द्रावण तयार करा. यातील 100 ते 500 मिली द्रावण थेट थोड्या ओलसर मातीत द्या. जर रोप तरीही ताणात वाटत असेल तर 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी हाच प्रयोग पुन्हा करा. दुसरा टप्पा म्हणजे नियमित देखभाल. मातीतील सूक्ष्मजीवांना सतत चालना देण्यासाठी दर 5 ते 7 दिवसांनी 1:15 किंवा 1:20 या हलक्या प्रमाणात हे द्रावण मुळांच्या सभोवताली द्या. यामुळे मातीचा आणि सूक्ष्मजीवांचा योग्य समतोल राखला जातो. आणि तिसरा टप्पा म्हणजे पानांवरील फवारणी. कीटकांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या दूर ठेवण्यासाठी 1:20 किंवा 1:30 या प्रमाणात लसूण किंवा सौम्य साबणासोबत कोरफडीचं द्रावण पानांवर फवारा. फक्त एक काळजी घ्या, ही फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा उशिरा दुपारी करा. कडक उन्हात अजिबात करू नका. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी, कोरफड हे एक पूरक साधन आहे. याचा अर्थ जेव्हा तुमची माती भुसभुशीत असते, त्यावर आच्छादन म्हणजेच मल्चिंग असतं आणि तुम्ही जमिनीची सततची नांगरणी टाळता, तेव्हाच हे द्रावण उत्तम प्रकारे काम करतं. मातीतला ओलावा नेहमी 50 ते 70% असायला हवा. हे तपासणं खूप सोपं आहे बरं का. माती हातात घेऊन बघा. जर तिचे सहज तुकडे पडले तर ती खूप कोरडी आहे, आणि जर ती खूप जड आणि चिकट लागली तर ती जास्त ओली आहे. योग्य ओलावा हेच निरोगी जमिनीचं खरं रहस्य आहे. खऱ्या अर्थाने शाश्वत आणि किफायतशीर शेती करण्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. निरोगी माती म्हणजे फक्त जमिनीवर डोलणारं पीक नव्हे, तर जमिनीखाली मुळांच्या भोवती अहोरात्र काम करणारे ते अब्जावधी सूक्ष्मजीव आहेत. त्यांना जपणं ही आपली जबाबदारी आहे. आता जाता जाता या एका प्रश्नावर नक्की विचार करा. जर एक साधी अंगणातली वनस्पती मातीची नैसर्गिक लय पूर्ववत करू शकत असेल, तर बाजारातील महागड्या रासायनिक उपायांच्या मागे धावताना आपण अशा किती नैसर्गिक आणि मोफत उपायांकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं असेल. आपली खरी संपत्ती बाहेरच्या महागड्या उत्पादनांवर अवलंबून राहण्यात नाही, तर निसर्गाच्या या अद्भुत जैविक व्यवस्थेवर विश्वास ठेवण्यात दडली आहे.